वारीमध्ये महिला चोऱ्या करतात, कोणाचे दागिने तर कोणाचे पैशाचे पाकिट लांबवतात. हे आपण नेहमीच ऐकतो. पण महाराष्ट्रातल्या वारीत 3 महिलांनी एक असा धक्कादायक प्रकार केला जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्राची झोपच उडाली आहे. दिसायला अतिशय साध्याभोळ्या असणाऱ्या या 3 महिला वारीमध्ये एका गावातून अचानक चालू लागल्या होत्या. 2 ते 3 मुक्काम होईपर्यंत त्यांनी कोणाला संशय येऊ दिला नाही. त्या वारीसोबत पुढे पुढे जात होत्या, पण गर्दीचा फायदा घेऊन त्या मागून गुपचूप एक असा वाईट आणि भयानक प्रकार करत होत्या ज्याची कल्पना कोणीही करू शकत नाही. हा प्रकार पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पण म्हणतात ना, पाप कधी लपत नाही. वारीमध्ये चालत असताना एका जागृत वारकऱ्याला या महिलांच्या हालचालीवर संशय आला. त्याने क्षणाचाही विचार न करता थेट पोलिसांना याची कल्पना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या 3ही महिलांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्या महिला इतक्या साध्या दिसत होत्या की पोलिसांनाही त्यांच्यावर कुठला संशय आला नाही. पोलीस त्यांना सोडूनच देणार होते, पण तेवढ्यात एका महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीतीची भावना दिसली. पोलिसांना संशय बळावला आणि त्यांनी जेव्हा त्या महिलांना कसून चौकशी केली तेव्हा जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण वारकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वारीच्या शेकडो वर्षाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सगळ्यात भयानक गोष्ट होती. या महिला वारीमध्ये चालताना विठ्ठल नामाचा खोटा आव आणत होत्या आणि गर्दीचा गैरफायदा घेऊन वारकऱ्यांच्या साहित्याशी, त्यांच्या अन्नाशी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत घातक खेळ करत होत्या. या साध्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागे एक मोठी गुन्हेगारी टोळी लपलेली होती, जी वारीच्या पवित्र वातावरणात आपला काळा बाजार चालवत होती. इतकं वाईट कृत्य या महिलांनी केलं होतं की अख्खे वारकरी प्रचंड तापले. बघता बघता लाखो वारकरी एकाच ठिकाणी गोळा झाले. सगळीकडे एकच धावपळ आणि गोंधळ उडाला. जिकडे पाहावं तिकडे प्रचंड गर्दीच गर्दी झाली होती. मग या महिलांनी नेमकं असं काय केलं ज्यामुळे 1,00,000 वारकरी एकाच ठिकाणी जमा झाले? ही सगळी धावपळ नेमकी का उडाली? या तपासात या महिलांचं असं कोणतं कृत्य समोर आलं जे वारीच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं? त्यांनी कोणत्याही चोरी केली नव्हती, कोणाचेही पैसे लांबवले नव्हते. मग या महिलांनी नेमकं असं काय करत होत्या ज्यामुळे अख्ख्या वारकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली? जाणून घेऊया संपूर्ण. आतापर्यंतच्या वारीच्या इतिहासातील ही सगळ्यात धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. खरं तर ही खळबळजनक घटना संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील आहे. वारीचा 3रा किंवा 4था मुक्काम आटोपून जेव्हा सगळे वारकरी पुढच्या प्रवासाला निघाले होते तेव्हा ही घटना घडली. आदल्या दिवशीचा मुक्काम संपवून वारी आता पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघाली होती. सायंकाळच्या वेळी एका ठिकाणी वारी विसावली होती. पालखी पुढे जात असताना वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या नामस्मरणात पूर्णपणे लीन झाला होता. पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनात घेऊन प्रत्येकजण एक एक पाऊल पुढे टाकत चालत होता आणि ठरल्याप्रमाणे रोजचे सगळे विधी अगदी व्यवस्थित चालू होते. वारीसोबत असणाऱ्या प्रत्येकाला, मग तो गरीब असो वा श्रीमंत, गोरा असो वा काळा, इथे फक्त एकाच नावाने ओळखलं जात होतं आणि ती नाव म्हणजे माऊली. वारीतली प्रत्येक व्यक्ती एकमेकांमध्ये माऊलीच पाहत असते. पण याच भक्तिमय वातावरणात एक असा धक्कादायक प्रसंग घडला ज्याने माऊलीच्या या भूमीला हादरवूनच सोडलं. वारी आळंदीतून निघाली. आता बरेच दिवस झाले होते. सासवडचा मुक्कामही पार पडला होता आणि पुढे जेजुरीचा मुक्काम डोळ्यासमोर होता. याच दरम्यान वारीच्या 3ऱ्या आणि 4थ्या मुक्कामाच्या काळातच हा विचित्र प्रकार घडणार होता ज्याने पुढे जाऊन लाखो वारकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. खरं तर आदल्या दिवशी सकाळी जेव्हा वारी पुढच्या प्रवासासाठी निघाली होती तेव्हा एका गावातून 3 महिला अतिशय गुपचूप या वारीमध्ये सामील झाल्या. या तिघीचं राहणीमान अगदी ग्रामीण भागातून आल्यासारखं होतं. अंगावर साध्या मळकट साड्या नसल्यामुळे त्यांना पाहून कोणीही असं वाटायचं की या बिचाऱ्या साध्या भोळ्या वारकरी महिला आहेत. वारीमध्ये दररोज हजारो नवीन वारकरी जोडले जात असतात, त्यामुळे या महिलांची झालेली अचानक एंट्री कोणाच्याही लक्षात आली नाही. पण या साध्या दिसणाऱ्या महिलांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन सुरू आहे, त्या पुढे जाऊन किती भयानक कृत्य करणार आहेत, याची पुसटशी कल्पना तिथे कोणालाच आली नव्हती. त्याचा साधा अवतार पाहून कोणाच्या मनात संशयाची एक साधी पालही चुकली नाही. आता वारीत महिला चोऱ्या करतात, कोणाचे दागिने लांबवतात तर कोणाचे मोबाईल चोरतात, हे लोकांना चांगलंच माहीत आहे. पण या महिला असं काहीतरी विचित्र आणि भयंकर कृत्य करणार होत्या ज्याची कल्पना स्वप्नातही कोणी केली नव्हती. जर त्यांनी चोरी केली नाही, कोणाचं सामान घेतलं नाही, मग त्या असं नेमकं काय करणार होते ज्यामुळे अख्ख्या वारीला इतिहासातली सगळ्यात वाईट घटना घडणार होती? दागिने नाही, मोबाईल नाही, तर मग असं काय केलं त्यांनी ज्यांनी लाखो वारकरी एका ठिकाणी गोळा झाले? तर झालं असं की सकाळी सकाळी वारी नेहमीप्रमाणे पुढे निघाली होती. या 3 महिला वारीत घुसल्यानंतर पुढे चालत चालत
एका वयस्कर वारकरी महिलेसोबत जाणीवपूर्वक ओळख काढायला सुरुवात केली. ती खरोखरच वारकरी माऊली होती. त्या तिघीपैकी एक महिला त्या मावशीजवळ गेली आणि बोलू लागली, मावशी काय चाललंय, कुठून आल्यात तुम्ही, कधीपासून वारी करताय, कशी चौकशी तिने सुरू केली. तिला साथ देणं दुसरी महिला म्हणाली, आम्ही पण गेले 3 वर्षापासून वारी करतोय. त्या म्हाताऱ्या वारकरी महिलेला क्षणभर मनात पाल चुकवणारी तिला वाटलं की कदाचित या चोर असाव्यात, म्हणून तिने लगेच आपलं मंगळसूत्र आणि मोबाईल जागेवर आहे की नाही याची खात्री करून घेतली. पण त्यानंतर 3 महिला इतक्या सहजपणे आणि आपुलकीने बोलू लागल्या की माऊलीला वाटलं नाही तर या आपल्यासारख्याच साध्या वारकरी आहेत. तिने विश्वासाने आपल्या दिंडीबद्दल आणि गावाबद्दल त्यांना माहिती दिली. आता तिला पूर्ण खात्री पटली होती की या महिला चोर नाहीत. तिथे उपस्थित असलेले कोणालाही संशय येत नव्हता की या महिला चोरी करू शकतात. पण त्या तिघीच्या डोक्यात मात्र काहीतरी भयंकर शिजत होतं. तर काय होतं या 3 महिलांच्या मनात, असं काय वाईट कृत्य करणार होत्या ज्यामुळे अख्ख्या वारीच्या पवित्र इतिहासाला एक मोठा कलंक लागणार होता. त्या महिला तशाच पुढे चालू लागल्या. थोड्या वेळाने त्यातल्या दुसऱ्या एका महिलेने त्या मावशींना थोडं बाजूला घेतलं आणि आपला डाव टाकला. ती म्हणाली, मावशी आम्ही या दिंडीत अगदी नवीनच आलो, पण आमची मूळ दिंडी आमच्याकडून चुकली आहे, ती पुढे गेली आहे, मागे राहिली काहीच समजेना. त्यामुळे त्या पुढे म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालो खरे, पण वाटेत आमची दिशा चुकली. आता आमची दिंडी नक्की कुठे आहे हेच कळेनासं झालं. त्यातली एक महिला काकुळ तिला येऊन म्हणाली, मावशी आम्ही खूप चाललोय, आता पायसुद्धा प्रचंड दुखायला लागले, आमची दिंडी बरीच पुढे निघून गेली, आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता गाडीने जावं लागेल, पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे 1 रुपयाही नाही. दुसरी महिला लगेच म्हणाली, आम्ही खूप घाबरलो मावशी, आम्हाला काय करावं तेच कळना झालं, तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करू शकता का. तितक्यात तिसरी महिला थेट डोळ्यात पाणी आणून रडुंकीला येत म्हणाली, आम्हाला फक्त आमच्या दिंडीपर्यंत जायचं मावशी, आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आता हे सगळं ऐकल्यावर त्या भोळ्या वारकरी मावशीला त्याची खूप दया आली, कारण तिने त्या 3 महिलांचं राहणीमान अगदी ग्रामीण भागातल्या साध्या लोकांसारखं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता आणि दिंडी चुकल्यासारखी काळजी स्पष्ट जाणवत होती. त्या भोळ्या वारकरी माऊलीने मनात कुठल्याही आसन न ठेवता पदरचे 200 रुपये काढले आणि म्हणाल्या, माऊली काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे, हे घ्या, तुम्हाला एवढी मदत करते. त्या खऱ्या वारकरी मावशीने पैसे हातात ठेवताच त्या 3 महिलांनी त्यांच्या मनोभावाने नमस्कार केला. तुमचं भलं होईल मावशी, पांडुरंग तुम्हाला सुखात ठेवेल, असा आशीर्वाद देत त्या पुढे निघाल्या. आता या महिला चोर नव्हते, त्यामुळे कोणाच्या मनात शंकेची पाल चुकवण्यासारखं कारणच नव्हतं. कोणालाच वाटत नव्हतं की या महिला काही वाईट करू शकतात. पण वारीतल्या या पवित्र आणि विश्वासाच्या वातावरणात फायदा घेऊन त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच कट शिजत होता. पुढे जाऊन वारीच्या इतिहासातील जी सगळ्यात वाईट घटना घडणार होती त्याची कल्पना इथे कोणालाच नव्हती. वारीतलं वातावरण इतकं भारावलेलं होतं की प्रत्येकजण एकमेकावर आंधळा विश्वास ठेवत होता. त्या तिघी आता वारीतच चांगल्याच पुढे गेल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक महिलांकडून असेच प्रकारे सहानुभूती मिळवून पैसे उकळले होते. आता त्यांनी आपला मोर्चा एका पुरुषाकडे वळवला होता. डोक्यावर टोपी आणि गळ्यात तुळशीची माळ असणाऱ्या एका वारकरी दादांना त्यांनी बाजूला घेतलं. त्यातली एक महिला काकुळ तिला येऊन म्हणाली, दादा आमची दिंडी पुढे निघून गेली आणि आमची गाडी चुकली आहे, आता आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडी पैशाची मदत करा ना. दुसरी लगेच म्हणाली, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत दादा, दिंडीत पोहोचलो की जेवण मिळेल, पण तिथपर्यंत जायला साधन नाही, आम्ही खूप लांबून आलो, चालून पाय पांगळे झाले, तुम्ही मदत केली तर तुमचे मोठे उपकार होतील. त्या साध्या वारकरी दादांना या महिलाचं कोणतं आहेत, कुठून आले यांच्याशी काही देणं घेणं नव्हतं. फक्त त्यांना त्या माऊलीची दया आली आणि त्यांनी थेट 500 रुपयांची नोट काढली आणि त्यांच्या हातात ठेवली. पण त्या वारकऱ्याला हे ठाऊक नव्हतं की या महिला पुढे जाऊन कोणता धक्कादायक प्रकार करणार होते ती. हे 500 रुपये घ्या, तुम्ही वारीत आहात म्हणजे तुम्हाला सुद्धा वारीचा हात पांडुरंग तुम्हाला तुमच्या दिंडीत नक्की पोहोचवेल. त्या महिलांनी कृतज्ञतेने नमस्कार केला आणि तुमचं भलं होईल दादा, पांडुरंग सुखी ठेवेल, असं म्हणून त्या पुढे निघाल्या. त्या महिला कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या, कोणाचे दागिने रोबाडत नव्हत्या की कोणाचा मोबाईल चोरत नव्हत्या. त्या लोकांकडे पैसे मागून त्यामुळे त्या चोर आहेत असं कोणीच म्हणू शकत नव्हतं. मग असं काय वाईट कृत्य करणार होत्या ज्यामुळे वारीतली सगळ्यात खळबळजनक घटना घडणार होती. काही अंतर पुढे चालून गेल्यावर त्यांनी पुन्हा एका पुरुषाला गाठलं. नेहमीप्रमाणे त्यातल्या एकीने तेच पाडा वाचला, आम्ही मोठ्या अडचणीत सापडलोय असं तसं. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळी लवकर निघालो पण वाटेत दिशाभूल झाली, दिंडी चुकली, काही कळेना काय झालं ते, सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही. तिसरी पण तशीच बोलत होती.
आम्ही खूप लांबून आलो, आमच्याकडे पैसे संपले दादा, तुम्ही काहीतरी मदत करा, आयुष्यभराचे तुमचे उपकार विसरणार नाही. हा पुरुष मात्र थोडा विचारात पडला. त्याच्या मनात सुरुवातीला एक शंका आली की इतका वेळ झाला तरी यांची दिंडी कशी सापडली नाही. पण वारीचं वातावरण असं असतं की तिथे संशयाला जागा उरत नाही. अखेर न राहून त्यांनीही खिशातून 100 रुपये काढून त्यांना दिले. नमस्कार करून तिथून पुढे निघाल्या. आता या महिलांनी वारीत चालता चालता 3 ते 4 ठिकाणाहून चांगलेच पैसे जमा केले होते. पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. वारीचा नित्यक्रम रोजच्या सारखाच भक्तिभावाने सुरू होता. सगळीकडे भजन, कीर्तन आणि पांडुरंगाचा गजर चालत होता. लाखो वारकरी एकमेकांच्या माऊली माऊली म्हणत पुढे जात होते. कोणालाही या तिघीवर कसलाही संशय येत नव्हता. या महिला आता हळूहळू वारीच्या गर्दीतून पूर्णपणे मिसळल्या गेल्या होत्या आणि चालता चालता कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत, कोण कुठे आपले पैसे दागिने ठेवले आहेत, त्यांच्या चोरट्या नजरेने अंदाज घेत होत्या. वारीतल्या त्या साध्या भोळ्या वारकऱ्यांना या महिलावर जरासुद्धा संशय येत नव्हता. कारण त्या अगदी खऱ्याखुऱ्या वारकरी वाटत होत्या. त्या फक्त वाट चुकल्या आहेत, असं चोर नाहीत असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे कोणाच्याही मनात शंकेची पाल चुकली नाही आणि वारी विठ्ठलाच्या गजरात पुढेच सरकत राहिली. सकाळपासून चालून चालून आता दुपारची वेळ झाली होती. जागोजागी दिंड्या थांबल्या, वारकऱ्यांनी पंक्ती मांडल्या, अनेक ठिकाणी महाप्रसाद द्यायची सोय करण्यात आली. या 3 महिलासुद्धा ठिकाणी बसल्या. सर्वसमोर अगदी आवडीने प्रसाद घेतला. जेवताना ते इतर वारकऱ्याशी खूप गप्पा मारत होत्या. अगदी आपुलकीने त्यांच्याशी चौकशी करत होत्या. त्यांच्या या चांगल्या वागण्यापुढे लोकांच्या मनात उरलेला संशयही 100% दूर झाला होता. आता त्या खऱ्याखुऱ्या वारकरीच आहेत अशी सगळ्यांची खात्री पक्की पटली होती. दुपारची विश्रांती संपली आणि वारी पुन्हा विठू माऊलीच्या प्रवासाला निघाली. भजन, कीर्तन आणि अभंग म्हणत पावले पुढे पडत होती. विठ्ठल नामाचा गजर पूर्णपणे परिसरात दुमदुमत होता. लहान मुले, वृद्ध, तरुण सार्वजनिक भक्तिभावाने चालत होते. वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. काही त्यांची सेवा आतापर्यंत कोणीच चोरी केली नव्हती, कोणाचे काही लांबवलेले नव्हते. मग पुढे नक्की काय करणार होते तो? ज्या अख्ख्या वारीत प्रचंड खळबळ उडणार होती. तर असं झालं की सायंकाळी जेव्हा वारी पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली होती तेव्हा माऊलीची पालखी तिथे उभी करण्यात आली होती. पालखी आल्यावर तिथे लोकांची प्रचंड गर्दी होणे अगदी स्वाभाविक होते. या 3 महिला सुद्धा दिंडीसोबत तिथपर्यंत आल्या होत्या. या पालखीभोवती जशी प्रचंड गर्दी झाली तशा त्या 3 महिला अचानक गायब झाल्या. सकाळपासून दिंडीसोबत चालणाऱ्या या महिला गर्दीत कुठे गेल्या याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही गेलं. दिंडीतली वारकरी नेहमीप्रमाणे आपले काम करत होते. तर पालखी आल्यामुळे दर्शनासाठी तिथल्या स्थानिक लोकांची, महिलांची आणि मुलांची मोठी गर्दी जमली होती. आणि नेमका याच गर्दीचा आणि धांदलीचा गैरफायदा घेत या 3 महिलांनी गळ्यातली सोन्याची मंगळसूत्र ओढायला सुरुवात केली. ज्या गर्दीची आणि ज्या संधीची त्या सकाळपासून वाट पाहत होत्या ती संधी त्यांना मिळाली होती. सकाळपासून त्या फक्त अंदाज घेत होत्या की दिंडी कुठे थांबणार, गर्दी कधी होणार आणि आपला हेतू कधी साध्य करायचा. पण म्हणतात ना, चोराचे पाऊल फार काळ लपत नाही. या महिलांनी जेव्हा महिलेचं मंगळसूत्र ओढत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या 2 लहान मुलांची नजर त्यांच्यावर पडली. त्या महिलांना वाटले की मुलं आहेत, काय करणार. पण एका धाडसी मुलाने क्षणाचाही विचार न करता थेट त्या चोरी करणाऱ्या महिलेचा हात जागेवरच घट्ट धरून ठेवला. तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी बोलावल्यानंतर मग त्या महिला कबूल झाल्या की वारीत फक्त चोरी करण्यासाठीच आल्या होत्या. साध्या वारकऱ्यांचे सोंग घेऊन त्या आधी लोकांचा विश्वास जिंकत होत्या, त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करत होत्या. या संपूर्ण घटनेचा सांगायचा उद्देश हाच होता की कोणीही वारीत जात असताना, विशेष महिलांनो, शक्यतो अंगावर मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने ठेवू नका. मंगळसूत्र किंवा कानातले घालायचेच असतील तर वारीपुरते नकली किंवा कमी किमतीचे दागिने वापरू शकता. कारण वारीमध्ये चोरांच्या अनेक टोळ्या आणि टप्पे सक्रिय झालेले असतात. पुरुषांचे मोबाईल, सोन्याची अंगठी आणि सोन्याची चेन अशा गोष्टीसुद्धा चोरणे गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेतात. तर वारीत घडलेल्या या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.